अंकलखोप येथील एका मतदान यंत्रात बिघाड, मतदान प्रक्रिया तासाभरानंतर सुरू। सांगली लोकसभा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली। प्रक्रिया सुरळीत सुरू झाली होती, परंतु सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पलूस कडेगाव मतदारसंघातील अंकलखोप येथील म्हसोबा मंदिराजवळील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक 250 मधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान यंत्र बंद पडले। याबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली। त्यानंतर सकाळी 8:30 पर्यंत हे मतदान यंत्र दुरुस्ती करून मतदान प्रक्रिया पूर्ववत केली गेली। अंकलखोप गावात 7:30 वाजण्याच्या सुमारास मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे सुमारे 1 तास मतदान थांबले होते। वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्राध्यक्षांनी माहिती दिली। मतदारांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला। अंकलखोप येथील केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड कशामुळे आला याबाबत स्थानिक केंद्राधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली। दरम्यान मतदान सुरळीत सुरू असून कोणाचेही मतदान शिल्लक राहणार नसल्याची माहिती अंकलखोप क्षेत्रीय मतदान अधिकारी खारगे यांनी दिली आहे। सुमारे 1 तास मतदान प्रक्रिया बंद पडल्याने मतदारांची रांग या मतदान केंद्रावर लागली होती। सध्या अंकलखोपसह संपूर्ण पलूस तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। केंद्र शाळेमधलं 250 बूथ नंबरमधलं एक मशीन बंद होतं 7:20ला। ते मगाशी 8:30च्या दरम्यान पुन्हा एकदा सुरळीत चालू झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही मतदान केले, पण 1 तास बंद होतं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंकलखोप।